लागले आहेत पण जाम लागले. पहिला मेन पाईप ही एक पाईप चेंज करायची आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रविशंकर गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज चाललो आहे आता, सकाळची वाजले 7:00ला गाडी काढला आहे बाहेर घरातून आणि निघालो आहे. जरासा डिझेल भरायची आहे, डिझेल भरून घेऊया आणि पॉईंटला जाऊया. पॉईंटमध्ये स्कर्ट आहेत, स्कर्ट घ्यायची आहेत. स्कर्ट जरासा उचलूया. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण गाडी सर्व्हिसिंगला नेणार आहे. दाखवतो तुम्हाला. बाबाचा मित्र आहे तो, खूप जुना मित्र. सर्व्हिस म्हणजे गाडी रिपेअर मॅकॅनिक त्याच्याकडे नेणार आहे गाडी सर्व्हिसिंग. आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काय ठिकाणं दाखवत राहणार नाही. तो एक दुकान करून त्याला तिथे संपला चिरे. आलो आहे पॉईंटला, बघू शकता. आज आलेला आहे योगर्ट्स. हे बघा योगर्ट. हा लोड करूया आणि निघूया. तर मित्रांनो, झाली आहे गाडी लोड करून. निघालो आता रूटला. चला जाऊया रूटला. लवकर काम संपवायचे आहे. सर्व्हिसिंगला पण जायचे आहे. गाडीची डिझेल पाईप केलेली आहे. DCचा स्प्रिंग गेला आहे. गेअरबॉक्सचा बूट जो आहे त्याच्यातून ऑइल निघतो आहे. नॉर्मली ऑइल चेंज करायची आहे. बाकी वायर्स आणि केबल्स चेक करून घ्यायचे आहे. थोडासा स्टार्टर पण रेडी, स्टार्टरचं पण सर्व्हिसिंगला द्यायची आहे. एवढी हात करून घ्यायची आहे. बघूया काय करून देतो म्हणून. तर मित्रांनो, पोचलो आहे लास्ट दुकानला. तुम्हाला एक वस्तू दाखवायचा होता. ही आहे चीर केक म्हणून आमच्या कंपनीचा. एकदम मस्त प्रॉडक्ट आहे, खूप डिलिशियस आहे. जरी तुमच्या रिजनमध्ये कुठं भेटत असेल तर टेस्ट करून बघा. खूप भारी आहे आयटम, एकदम डिलिशियस, मस्त, खूप भारी. बाय एकदा टेस्ट करून. लास्ट दुकानात आलो आहे, फॅमिली शॉपिंग मार्ट. संपला. बिल काढली, पेमेंट घेऊया आणि मेकॅनिककडे जाऊया. चला मेकॅनिककडे भेटतो. तर मित्रांनो, जो वस्तू पाहिजे तो वस्तू घेतलेला आहे. ऑइल, डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर, डिझेल पाईप जो तुटलेला आहे तो, आणि हा DCचा स्प्रिंग सगळं झालेला आहे. चला आता मेकॅनिककडे जाऊया आणि फिटिंग करून घेऊया ना मेरी जाने का काम. तर मित्रांनो, आता जस्ट पोचणार आहोत पण मेकॅनिक जवळ. बघूया गाडी लावायला जागा आहे की नाही. गाडी आहे. तर मित्रांनो, गाडी लावलेली आहे सर्व्हिसिंगला. गाडी उचललेली आहे. ऑइल डाऊन करायची आहे, फक्त ऑइल डाऊन करायची आहे आणि डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर चेंज करायचं आहे. तर मित्रांनो, इंजिनचं ऑइल डाऊन झालेलं आहे. आता गेअरबॉक्स ऑइल डाऊन करता आहे. तर मित्रांनो, झालेली आहे गेअरबॉक्समध्ये ऑइल टाकून. आता इंजिनचा ऑइल टाकायची आहे आणि डिझेल फिल्टर चेंज करायची आहे. बाकी ही जे पाईप आहे ना, मेन पाईप, ही एक पाईप चेंज करायची आहे. बस तो सगळा झाला की आपण 1 तास व्हायचा आहे ना. मस्त गाडी लावायची, घरी झोपून द्यायचा. ही नवीन डिझेल पाईप लावता आहे. ही जुनी डिझेल पाईप इथं अडकवलेली आहे. पंपला फिट केलेला आहे. इथं टँकला फिट करायचं आहे खाली.
तो डिझेल पाईप इज ऑन द गो, लेट्स गो. तर आता हा आहे डिझेल फिल्टर. हा डिझेल फिल्टर चेंज करायचा आहे, इथनं ऑइल टॉपअप करायची आहे आणि इथं एक स्प्रिंग लागतो. हा DC आहे, हा DCला एक स्प्रिंग लागतो, तो एक स्प्रिंग बसून घ्यायचं आहे. झाला आपला गाडी सर्व्हिस झालेली आहे. हा झाला तर जुनी डिझेल फिल्टर आणि ही नवीन डिझेल फिल्टर. हिअर यू गो, दिस इज द न्यू डिझेल फिल्टर. तर मित्रांनो झाली आहे सर्व्हिस. फिल्टर लावलेली आहे, पाईप लावलेला आहे, ऑइल टॉपअप केलेली आहे. चला आता जाऊया घरी. तर मित्रांनो परवा आहे बकरीद, बकऱ्या आले तिथं आले. तो सगळं मुसलमानाचा इलाका आहे, मुसलमानच आहे. बकरीद आहे, बकरीद मस्त. बकरीदचा बकरे वगैरे आणून ठेवले नाही तर मोठे मोठे एकदम. तर मित्रांनो पोचलो आपण घरी. जरा क्लोजिंग घेतोय काय आहे काय नाही म्हणून राहिलेला आयटमचा. फक्त फ्रुटी ब्रेड राहिला आज 2 पीस. तो पण विसरलो, तो बघितला नाही, नाहीतर तो पण संपला असता. आणि रिटर्न्स जास्त आला आहे जरा. बर्गर 2 बर्गर आले आहेत, पाव 2 आहे, पाव 3 आहे, 3 पाव 1 सँडविच ब्रेड. आज रिटर्न पण कमी आहे जरा, 41. चला घरी जाऊया, बिल एंट्री करूया, पेमेंट करूया आणि झोपून देऊया. पहिला ज्या दिवशी उपवासात असतो ना त्या दिवशी लय भूक लागतो, काय माहीत नाही कशासाठी. तुमच्या बाबतीत पण असं होतो काय? जरी होत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. कोणी घेऊन नवीन बाय कोणी घेऊन दिला? हे बघा राणी बघा काय करते बसून. ह्यांचा लाईफ पाहिजे बाई, ह्यांच्यासारखा लाईफ पाहिजे. सिस्टम. हां चला मित्रांनो बघतो, आत येतो 2 मिनटात फ्रेश होऊन येतो. बघूया वाजले किती वाजले रे. 2 वाजले आहेत, 1 तास राहिला आता. बघूया, बघतो घेऊन. जरी ट्रेड भेटलं तर ट्रेड करूया. आलो 5 मिनटं फ्रेश. तर मित्रांनो जरा मार्केट ऑब्झर्व करायला बसलो. बघतोय तर मार्केट येतोय परत सपोर्ट घ्यायला खाली. सपोर्ट येऊ दे सपोर्टपर्यंत. बघूया सपोर्टच्या नंतर जरी पुलबॅक येतोय काय. जरी पुलबॅक आला तर घुसूया आपण. आज एक्सपायरी पण आहे, आपल्याला लॉट्स कमीच्या कमी भावात भेटेल. जरासा एक ट्रेडमध्ये घुसलो आहे. 24,860 रुपये, 24,860 रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे. बघूया 33 रुपयाला परचेस केलेली आहे. आता जरी 5 रुपयाचा प्रॉफिट दिलं तरी पण बस आहे. 10 लॉट घेतले, 10 लॉट लागले आहेत, पण जाम लागले आहेत. ब्रेकआउटसाठी आलेला म्हणून मी घुसलो यार फोमोमध्ये. हा परत खाली उलटा फिरतोय रे. लय घाण लागले आहेत, पण नको ना यार प्लीज यार. 2,000चा मायनस, 2,800चा मायनस. बघू वेट करतो. कमबॅक होतोय, बघूया काय होणार आहे म्हणून. फक्त पडू दे फक्त. कमबॅक नाही, शीट झाला शीट. बघा हा ट्रेड मला वेट करावाच लागणार आहे, बाकी पर्यायच नाही आहे, वेट करावा लागणार आहे. तर मित्रांनो कमबॅक आलेली आहे. 937 रुपीज. इट्स ऑन द गो ना मेरी जाने तमन्ना. तर मित्रांनो एकमध्ये प्रॉफिट काढला 900 रुपये. आताचा प्रॉफिट 450 रुपये. 21,000चा इन्व्हेस्टमेंट. कॉल साईड घेतला पटकन आणि काढला मी पैसे पटकन. आज झाला प्रॉफिट, आज झाला मस्त प्रॉफिट झाला. प्रॉफिट इज प्रॉफिट. 4,500 रुपये आरामात. 4,500-5,000 रुपयाचा प्रॉफिट झाला आज मस्त एकदम राडा. तर मित्रांनो आजचा ट्रेड झालेली आहे. बस करतो आजसाठी, बंद करतो आज. एवढाच आहे.
आणि विदा पण घेतो तुमची. जर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करा जरी कोण नवीन आला असेल तर. आणि तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगेत. काय करणार माहीत नाही पुढच्या ब्लॉगेत, बघूया काय होतो काय नाही म्हणून. तर भेटू पुढच्या ब्लॉगेत. तिथपर्यंत बाय बाय.